कुणाची करू? नाही दादाची करू ना पहिले? माझी पहिले नाही, दादाची. नाही, पहिले माझं. दादाची. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? तिकडे बघून बोल. आम्ही चाललो आहोत फिरायला. तुम्ही येणार का? चला मग. चला तर गाईज, आपण निघत आहोत मालवण साठी. तर तुम्ही सुद्धा आमच्या सोबत कनेक्ट राहा. बोला गणपती बाप्पा खूप महिन्यांपासून आम्ही मालवणच्या ट्रिपची प्लॅनिंग केली होती. कामामुळे कधी कधी एकाचं फिक्स व्हायचं तर दुसऱ्याचं कॅन्सल व्हायचं. असं करून करून शेवटी हा दिवस उजाडला. लोणावळ्याच्या थोडा पुढे गेल्यानंतर एक प्रॉब्लेम फेस करावा लागला. तर बघू शकता गाईज, आम्ही इकडे थांबलेलो आहे. कुठे उतरे आपण? तळेगावला आहोत आणि गाडीचं टायर नेमका पंक्चर झाला, त्याच्यामुळे आम्ही इकडेच थांबलो. आता हे तळेगाव आहे. तर कॉमेडी मॅन आनंद दादा भालिवडे. आता ही कॉमेडी चालू आहे काहीतरी, बघा तुम्ही. रक्षाबंधनाचा मूड थोडा ऑफच होता. तिथलं काम झाल्यानंतर आम्ही निघालो थेट नाश्त्यासाठी. आपण पोहोचलेलो आहोत पुण्यामध्ये. सकाळी लवकर निघालो होतो त्यामुळे घरी नाश्ता नाही केला. तर आपण आता इथे शिवनेरी मिसळ खायला चाललो आहोत. चल इकडे ये. हा ये इकडे ये. इथे बसलेत बाबा. ये इथे सगळे बसले आहेत. चल आत हो. सिटिंग अरेंजमेंट इतकी छान आहे, कम्फर्टेबल आहे. शिवण्याचा आवडता मामा. व्हेज कोणी खाल्लेलं? तर आमचा नाश्ता झालेला आहे. आम्ही आता चाललो. शिवण्याने मात्र काहीच खाल्लं नाहीये. खूप मस्त अशी सिटिंग अरेंजमेंट आम्हाला या हॉटेलमध्ये बघायला मिळाली. महाराजांची अतिशय सुंदर अशी मूर्ती एंट्रन्सला तिथे हॉटेलमध्ये बसवली होती. तर आता आपण एवढ्या प्रवासानंतर उमरज या गावाच्या ठिकाणी CNG पेट्रोलसाठी थांबलेलो आहोत. तर तिथे बाजूलाच एक ऊसाचं शॉप होतं. इथे बऱ्यापैकी शेत ऊसाचं जवळच असल्यामुळे तिथे नॅचरल ज्यूस प्यायला मिळतो, म्हणून आम्ही सगळेजण इथे ऊसाचा ज्यूस प्यायला आलो आहोत. शिवण्या एकच खाती आहे. इथून अजून कोल्हापूर 80 किलोमीटर असल्यामुळे आम्ही इथे थांबलो, जरा रेस्ट घेतली आणि मग आता पुढे जाणार. ऊन भरपूरच आहे. तर त्या रस्त्यात जाता जाता आम्हाला एक छान असं अनुस्कुरा म्हणून घाट लागलेला आहे. त्याचा नजारा इतका प्रचंड छान आहे, म्हणजे मी शब्दात व्यक्त करू शकणार नाही. तुम्ही स्वतःच बघा. इथून निघायची इच्छा होत नाहीये, इतकं छान आहे. पण आम्हाला निघावं लागणार, कारण जर इकडनं आम्ही लेट केलं तर आम्हाला जागेवरती जायला लेट होणार. मग त्यासाठी आम्ही आता थोड्याच वेळात इकडनं निघणार.
पोहोचलेलो आहे. खरं तर पूर्ण घाट होता, खूप भूक लागली होती कारण मी सकाळी नाश्ता केला होता आणि आत्तापर्यंत काहीच खाल्लेलं नाही आहे. तर आम्हाला आता रस्त्यामध्ये एक छान हॉटेल दिसलं, तर आता आम्ही तिथे जेवायला आलो आहे. आता 6:15 झाले संध्याकाळचे आणि एवढ्या लवकर जेवतोय. खरं तर खूप सारी भूक लागली आहे सगळ्यांना. तर आम्ही आता इथे जेवण करतो आणि आता इथून जे आपलं लोकेशन आहे देवबाग म्हणून, तिथे जायला 60 किलोमीटर, म्हणजे अजून जवळजवळ 1 ते 1.5 तास आपल्याला तिथे पोचायला लागेल. तर मग आधी आता आपण पोटपूजा करू आणि नंतर मग आपला पुढचा प्रवास करू. प्रॉब्लेम हे काय रे? काय हे आहे? प्रॉन्स रवा फ्राय. कशी आहे टेस्ट? एक लिटिल कडू. मंडळी, तर आपण आता देवगड येथे पोहोचलेलो आहोत. फायनली पोहोचलो. खूप छान वाटतंय. 12 तासाचा प्रवास केला पण बिलकुल त्रास नाही झाला आणि एकदम रिलॅक्स मध्ये आलो आम्ही. आता बघूयात सगळं. ही गोष्ट म्हणजे जेवून आलेलो आहे त्याच्यामुळे पोट फुल आहे. बीचवर जायची इच्छा आहे. जर लाईट असेल तर अर्थातच जाऊ आपण. आणि तुमच्या मागे कोण आहे? तुमच्या मागे कोण आहे? गुड मॉर्निंग बेटा. हाय कर. हाय, गुड मॉर्निंग. शिवन्या. ओ, शिवन्या मॅडम चिल करत आहे. हो ताई, काय झालं? का उठलात? थंडी हो? राहू दे स्वेटर, राहू देत. तुम्ही चाललात कुठे? पाण्यात चालली? राहू देतो. केस वगैरे विंचरायचं काय आहे की नाही? खुशी उठ. गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आम्ही चाललो आहोत बीच वरती. आनंद बाबा चल लवकर ये. अरे तिची ती उठेल. काय झालं? पाणी बोल बोल, काय बोलायचं? तर चला आपण. कसं वाटतंय शिवन्या तुला? मस्त. परफेक्टली सनराईज झालेला आहे. छान वाटत आहे. वाव, काय ती मॉर्निंग. कोकणातली ही पहाट फार छान वाटते. खूप रिफ्रेशिंग फिलिंग देते. वाव, आम्हाला वाटलं होतं की कोणीच नसेल, गर्दी नसेल एवढी, पण खूपच गर्दी आहे. शिवन्याचा दादा मनसोक्त मज्जा करत होता, पण शिवन्या मात्र लाटांना घाबरत होती. ती बाबांनाच पकडून राहिली होती, म्हणे मी जाणार नाही आतमध्ये.
झालं? काय पाहिजे बोल ना. काय मुडत मस्त खेळतोय तो. येतो तू खेळायला? मी येतो तुला. काय पाहिजे बोल मला फक्त. बोल दादा ना करू दे दादाला. दादा खेळतोय मस्त. काय खूप दिवसांनी शिवण्याच्या बाबांनी मुलांसोबत इतका वेळ स्पेंड केला होता. त्यांनाही खूप मस्त छान वाटत होतं एकदम. शिवण्याचा दादा, शिवण्याचे बाबा, आम्ही सगळे छान खेळत होतो. तितक्यात एक ताई आल्या. त्यांनी शिवण्याला बरोबर ओळखलं. म्हणे शिवण्याच का ही? तर म्हटलं हो. तर त्यांनी मग त्यांच्या मुलीसोबत एक शिवण्याची सेल्फी घेतली. हे बघून खूप छान वाटलं की आपल्या शिवण्याला लांब लांबपर्यंत लोक ओळखतात आणि खूप प्राऊड फील झालं. असं वाटलं होतं की एवढ्या मालवणला आपल्या शिवण्याला कोण एवढं ओळखेल, पण हे बघून खूप छान वाटलं. मालवणमध्येही बरेच शिवण्याचे फॅन्स तिथे आपल्याला भेटले आणि त्यांनी शिवण्यासोबत सेल्फी घेतली. खूप छान वाटत होतं. खूप छान मोमेंट असते त्यावेळेला, ज्यावेळेला लोक आपल्या मुलीसोबत सेल्फी घेतात. खूप कौतुक करावं तिचं तेवढं कमीच वाटत होतं. शिवा तर गाईज आपण चाललेलो आहोत आपल्या निवासस्थानी. कारण आता ऊन वाढायला लागलंय आणि प्रचंड ऊन आहे, त्याच्यामुळे आपण संध्याकाळी परत एकदा सूर्य मावळीच्या वेळेला बोल बोल. तर आता मी भूक लागली आहे, त्याच्यामुळे नाश्ता करायला चाललोय. आपापली चपली घेऊन आल्या पावली परत जातानी फक्त फरक एवढाच आहे, आधी पायात बुट घालून आलेले, आता हातात आहेत. पहिले तुझी घालू ना. दोघांची तर तू या. कोणाची करू? नाही दादाची करू ना पहिले. नाही दादाची, दादाची नाही दादाची. मोठं कोण आहे, दादा आहे की तू आहेस? अगं ए बाई, पण दादा मोठा आहे ना, दादाची अंघोळ होईल पहिले. नाही दादाची. बरं असं करू, मी माझीच करते. तर आता आलो आहोत आम्ही नाश्त्यासाठी. नाश्त्याला स्पेशली इथे घावणे छान मिळतात आणि ही ग्रीन कलरची चटणी फार टेस्टी आहे. नारळाची चटणी आहे ही, खूप टेस्टी आहे. जास्त व्हरायटी इथे नाश्त्यामध्ये मिळत नाही, पण जेवढ्या आहेत 3 ते 4 व्हरायटीज आहेत, तर खूप टेस्टी अशा या डिश आहेत सगळ्यात. त्यातल्या त्यात ही सगळ्यात जास्त टेस्टी आहे. तर अशा प्रकारे पुढचे पार्ट बघायला विसरू नका. अशीच धम्माल मस्ती आम्ही पुढेही केली आहे.